गाव तेथे एसटी असे घोषवाक्य असलेली लाल परी गावागावात धावत असते। राज्यभरातील प्रवाशांसाठी लाल परी प्रवासाचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे। गेली अनेक वर्षे एसटीच्या ताफ्यामध्ये नवीन बसेसचा समावेश केला गेला नव्हता, परंतु आता राज्य परिवहन महामंडळाने 3000 नवीन बसेसची खरेदी केली आहे। आषाढी वारीत भाविकांना या नवीन बसेसमधून प्रवास करता येणार आहे। राज्यभरातून वारीसाठी 2000 बस धावणार आहेत, त्यामुळे वारकऱ्यांना एसटी प्रवास सुखद होणार आहे। महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ताफ्यामध्ये 9 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर नवीन लाल परी दाखल होतीये। त्यामुळे यंदाच्या आषाढी वारीत पुण्यासह राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाडक्या पांडुरंगाच्या भेटीला जाणाऱ्या भाविकांना नवीन लाल परीचा सुखद प्रवास अनुभवता येणार आहे। काही वर्षांपूर्वी आषाढी वारी आणि दिवाळीपूर्वी एसटीच्या ताफ्यात नवीन बस दाखल होत होत्या, मात्र 2016 नंतर एसटी महामंडळाकडून नवीन बसची खरेदी झालीच नाही। त्यामुळे मागील 9 वर्षांपासून जुन्या बसनंच आषाढी वारी दिवाळी यांचा प्रवास सुरू होता। गेल्या काही वर्षात आषाढी वारीत वारकऱ्यांना आणि दिवाळीला गावी जाणाऱ्या प्रवाशांना नवीन लाल परीचा प्रवासाचा सुखद अनुभव येत नव्हता। मागील वर्षी पुणे विभागातून आषाढी वारीसाठी पुण्यातून पंढरपूरसाठी 380 बस सोडण्यात आल्या। या सर्व बस जुन्या होत्या, परंतु आता नवीन बसेसची खरेदी झाली आहे, त्यामुळे भाविकांचा प्रवास सुखद होणार आहे।